जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आंबेडकर नगर व गणेश नगर परिसरात खाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। आंबेडकर नगर व गणेश नगर मधील मध्यभागी असणाऱ्या कारंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये गणेश नगर मधील काही भागातील गटारीचे सांडपाणी गटार नसल्यामुळे मोकळ्या जागेत सोडल्यामुळे ते मोकळ्या जागेत इतरत्र पसरत आहे। त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य दिवसेदिवस वाढत आहे। त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधयुक्त सांडपाण्यामुळे डासाचे प्रादुर्भाव वाढून परिसरातील नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होत आहे। याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही व संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मक्तेदारांनी अद्याप या प्रश्नाची दखल घेतली नसल्याने हा प्रश्न दिवसेदिवस जटिल बनत चालला आहे। महापालिका प्रशासन परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे परिसरामध्ये राहत असलेल्या नागरिकांना वाटू लागले आहे। परिणामी डासाच्या उत्पत्तीमुळे व कुत्री आणि डुकराच्या वास्तव्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे। अनेकांना यामुळे डेंग्यूची लागणही झाली होती। त्याचबरोबर साथीचे आजारही दिवसेदिवस वाढत आहेत। त्यामुळे आज या परिसरामध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे व परिसरातील नागरिकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार, स्वच्छता निरीक्षक महादेव माळी व मक्तेदार राहुल गायकवाड यांना कारंडे यांच्या जागेतील या ज्वलंत प्रश्नाविषयी बोलावून माहिती दिली असता जागेचे मालक कारंडे यांना बोलावून घेऊन सदर प्रश्न उद्याच्या उद्या निकालात काढण्याचे आश्वासन दिले। आंबेडकर नगर व गणेश नगर मध्ये अशा अनेक मोकळ्या जागा महापालिकेच्या व खासगी मालकीच्या आहेत। त्या ठिकाणी गटारीचे सांडपाणी हे पसरत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढून डासाची उत्पत्ती वाढत आहे। परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। यामुळे महापालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांनी संबंधित जागा मालकाच्या बाबत लेखी सूचना देऊन सदर प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा, अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। कारंडेंच्या ह्या मोकळ्या प्लॉटमध्ये दोन्ही बाजूला गटर नसल्यामुळे गणेशनगरमध्ये जे 4 गल्लीतलं पाणी येते ते पाणी ह्या मधल्या प्लॉटमध्ये मोकळ्या प्लॉटमध्ये पसरलं जाते। त्यामुळे ह्या भागात दलदल निर्माण झाल्या। त्यामुळं जे मुकादम आहेत, नगरपालिकेचे मुकादम असतील किंवा एक कॉन्ट्रॅक्टर असतील आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करणारे सुपरवायझर आणि आपल्या भागातल्या महिला, ह्या महिलांच्या माध्यमातून वरचेवर सफाई केली जाते। परंतु ही सफाई खास करून चर मारून जर केली तर ह्या पाण्याचा निचरा होईल आणि हे सारण गटरीला मिसळेल। परंतु ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या परिसरातील साफसफाईचा प्रश्न आपण अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे, अनेक वेळा तोंडी भाषा बोललेला आहे। आरोग्य सभापती असतील किंवा सीओ असतील किंवा नगराध्यक्ष असतील, त्या नगराध्यक्षांना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ह्या भागात यांनी दुर्लक्ष करतायत। आज सुद्धा आम्ही या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क केला, ह्या गोष्टीसाठी त्यांना विचारणा केली। त्यावेळी लोक लावून इथं काम करून घेत असताना काही अडचण आलीच त्यावेळी आम्ही सगळे नागरिक तुमच्या पाठीशी आहे, तरी इथं काम करून द्या, अन्यथा ह्या डासांचा प्रादुर्भावामुळे ह्या परिसरातील भागातली सगळ्या लोकांच्या, महिलांच्या, अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आरोग्य धोक्यात येईल म्हणून आम्ही या गोष्टीसाठी नेहमी सतत पाठपुरावा करत असताना सुद्धा महापालिकेच्या वतीनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा ह्या बाबतीत केलेला नाही काय आणि स्वच्छता केलेली नाही। त्यामुळे आमची अशी विनंती आहे नगर महापालिकेला, सीओंना, खाते प्रमुखांना व कॉन्ट्रॅक्टरांना की ह्या परिसरातील, ह्या जागेतील ह्या कचऱ्याचा कायमचा प्रश्न मिटवावा आणि एखादी चर मारली तर त्या चर मारली तर हा पाणीचा निचरा होईल, अन्यथा आणि परत हे दलदल निर्माण होऊन परत ह्या जीवाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळं ह्या जर प्रश्न मिटला नाही तर भविष्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल ही आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि हा प्रश्न निकालात काढावा अशी तुम्हाला विनंती करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।